जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। आता सोशल मीडियावरती तुम्ही बघत असाल एक आरटीआय सर्क्युलेट होत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशी माहिती देण्यात येत आहे की जवळपास 13,000 प्लस ज्या जागा आहेत त्या आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत। ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन्ही संवर्गाच्या मिळून आणि त्या पदांसाठी लवकरच पदभरती निघू शकते वगैरे अशा बाबी खूप साऱ्या सर्क्युलेट होत आहेत। यूट्यूबवरती सुद्धा याबाबतीत खूप सारे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायची माहिती म्हणलं तर ही बाब खूप चुकीची आहे। 13,370 जागा वगैरे रिक्त नाही आहेत, त्या जागांसाठी पदभरती वगैरे निघणार नाही आहे। आरोग्य विभागामध्ये पदभरती नक्कीच निघणार आहे, पण ही जी माहिती आहे या आरटीआयद्वारे ही तुमच्यापर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचवली जाते ही चुकीची आहे। ती माहिती योग्य कशा पद्धतीनं आहे, त्यामध्ये काय रियालिटी आहे, कशा पद्धतीनं हा जो आरटीआय आहे तो आपल्याला समजून घ्यायची गरज आहे। या सगळ्याविषयी आपण माहिती पाहू आणि डिटेल्समध्ये आणि प्रॉपरली खऱ्या पद्धतीनं आपण हा आरटीआय समजून घेणार आहोत। तर बघा, सुरुवात करूया। हे जे आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागाद्वारे एक आरटीआय टाकण्यात आलेला होता, माहितीचा अधिकार, आणि त्यानुसार ही माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली होती। सोशल मीडियावरती जवळपास सगळ्यांनी हा व्हिडिओ ही माहिती पाहिलेली आहे। तर यामध्ये असं सांगण्यात आले की ग्रुप क चे जितके काही मंजूर पद आहेत ते एकूण आहेत 32,318 पद आणि त्यामध्ये भरले गेले 23,838 पद आणि 8,480 पद रिक्त आहेत। त्याचबरोबर ग्रुप ड मध्ये 13,091 पद मंजूर आहेत, 8,201 पद भरली गेलीत आणि 4,890 पद रिक्त आहेत। अशा पद्धतीनं 13,370 जे पद आहेत रिक्त आहेत असं सांगण्यात येतं, पण ही माहिती चुकीची आहे। याविषयी आपण प्रॉपरमध्ये माहिती जर म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप क चे 32,318 पद मंजूर करण्यात आले होते, ही बाब बरोबर आहे, पण यामध्ये सरळ सेवा प्लस पदोन्नती या दोन्ही पद्धतीनं भरण्यासाठी 32,318 पद जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले होते आणि त्यापैकी सरळ सेवा आणि पदोन्नती या दोन्हीही मार्गाने 23,838 पद जे आहेत ते भरली गेलीत आणि 8,480 जे पद आहेत हे केवळ सरळ सेवेने भरायचे नसून सरळ सेवा आणि पदोन्नतीनं दोन्हीही पद्धतीनं भरायचे पदभरती आहेत। त्याचबरोबर जे ग्रुप ड मध्ये 4,890 पद आहेत हे सुद्धा सरळ सेवा प्लस पदोन्नतीनं भरण्यासाठी हा हा आरटीआय आहे आणि त्यामध्ये माहिती आहे। तर बघा, हा आरटीआय जोपर्यंत आहे त्याची तारीख आहे जून 2024। या आरटीआय मध्ये जून 2024 पर्यंतची माहिती आहे। त्याच्यानंतर जुलैपासून हे काही नोव्हेंबर महिना चालू आहे, इथपर्यंतची जी माहिती आहे ते आरटीआय मध्ये दिलेली नाही। यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊ, यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। बघा, हे ग्रुप सी या इतके काही प्रवर्ग आहे, तुमचे सर्कल आहेत, या सगळ्या सर्कलमध्ये ग्रुप सी ची सरळ सेवेने भरायची एकूण पद मंजूर झाली होती 24,204 पद। त्यापैकी सरळ सेवेनं 17,855 पद भरून घेतलीत आणि राहिले होते 6,349 पद भरायचे बाकी होते सरळ सेवेने ग्रुप सी चे। तर आता याच्याविषयी त्यांनी इथं डिटेल्समध्ये समोर माहिती दिलेली आहे। बघा, टिप दिलेली आहे त्यांनी आणि त्यामध्येच याच्याविषयी सगळी माहिती सुद्धा आहे। काय टिप दिलेली आहे बघा, हे बघा, गट क संवर्गातील सरळ सेवाने एकूण 6,939 जे पद आहेत रिक्त पद होते। बघा, 6,939 एवढं रिक्त पद सांगितले होते त्यांनी सरळ सेवेने भरायची। तर मग ते जे पद आहेत ते 6,939 हे पद 2023च्या पदभरतीमध्ये हे पद भरण्यासाठी जाहिरात त्यांनी काढलेली होती आणि त्या बेसिसवर आतापर्यंत जवळपास 3,914 एवढ्या नियुक्त्या त्यांनी दिलेल्या आहेत 2024 पर्यंत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता 6,900 मधून जवळपास 3,900 त्यांनी नियुक्त्या जून पर्यंत दिल्या होत्या, म्हणजे राहिल्या होत्या जवळपास बघा 3,000 नियुक्त्या देणं बाकी होतं। आता या 3,000 नियुक्त्या देणं जे बाकी होतं जून अखेरीस, जून नंतर जे जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळपास या जागांपैकी 2,000च्या जवळपास नियुक्त्या देण्यात आल्यात आणि जे काही 1 ते 1,500 पद अजून रिक्त आहेत हे आचारसंहिता जशी संपेल, आचारसंहिता संपल्याच्या नंतर जितके काही एक सर्व्हिसमॅनचे जागा आहेत त्या कन्वर्ट होणार आहेत
आणि पूर्ण ग्रुप क या पदभरतीमध्ये 1000+ जे जागा आहेत त्या एक्स सर्व्हिसमॅनसाठी होत्या आणि त्यांच्याच फक्त आता नियुक्त्या देणं बाकी आहेत, म्हणजे त्यांना पूर्ण नियुक्त्या दिल्या. तर बघा, सरळ सेवेने भरण्यासाठी जे एकूण पदभरती आहे कोणती, इथं त्यांनी आकडा जो दिला इथं ग्रुप क चे एकूण मंजूर पदापैकी आणि भरलेल्या पदांपैकी रिक्त पद होते राहिले किती, 8480. तर 8480 एवढे रिक्त पद राहिले होते. त्यापैकी सरळ सेवेने भरायचे पद होते बघा 6939 पद आणि या सगळ्या पदांसाठी जी आहे ती पदभरती घेतलेली आहे ऑलरेडी 2023 मध्ये आणि ही पदं एकूण जवळपास सगळे भरले गेले आहेत. आणि मग यामधून 8480 मधून जवळपास 7000 जे गेले, 1400च्या जवळपास जे पद आहेत हे पद पदोन्नतीने भरण्याचे ठेवलेले आहेत आणि ते पदोन्नतीनं भरले सुद्धा गेलेले आहेत. त्याचा तपशील या RTI मध्ये दिलेला नाही. अशाच पद्धतीनं ग्रुप ड चे सुद्धा जे काही 4990 आहेत यामध्ये सुद्धा जे 2023 मध्ये काही पद भरून घेतलेत यांचा सुद्धा त्यामध्ये तपशील आहे. तर मग आता ह्या झाली RTIची प्रॉपर माहिती आपण घेतली की हा RTI मध्ये अशा पद्धतीनं माहिती आहे. जितके काही 13,000 वगैरे हे जे पद आहेत हे रिक्त नाही आहेत किंवा याच्यासाठी पदभरती निघू शकत नाही. मग असं आहे का की पदभरती निघणारच नाही? तर नाही मित्रांनो, 100% पदभरती निघणार आहे. मग तुम्ही विचार करसाल की मी एक म्हणतोय की पदभरती निघणार पण नाही आणि निघणार पण नाही. 13,370 जागांवरती पदभरती निघणार नाही हे मी तुम्हाला पटवून दिलेलं आहे. यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरूनच. तर आता जाहिरात निघणार आहे, जाहिरात निघणार आहे, तर 100% जाहिरात निघणार आहे ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला पटवून देतो. कशा पद्धतीनं निघणार आहे बघा, जवळपास विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2023ला या पदभरतीचे फॉर्म भरून घेऊन पूर्ण झाले होते. त्याआधी जर म्हणलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये याची ॲड आली होती, बरोबर आहे. तर ऑगस्ट 2023 नंतरचे जितके काही आत्तापर्यंत आता जवळपास नोव्हेंबर डिसेंबर 2024 आले, म्हणजे जवळपास हे काही 1-1.5 वर्षापासून पद आहेत रिक्त झालेली आणि पुढचे जे 6 महिन्याचे म्हणजे हे जे 2 वर्ष राहिलेला गॅप पडलेला आहे 2023च्या पदभरतीनंतर, या 2 वर्षामध्ये जितके काही ग्रुप सी चे किंवा ग्रुप ड चे पद रिक्त झालेत या पदांवरती आणि जे नवीन आता 2023च्या पदभरतीच्या नंतर जाहिरात निघाल्याच्या नंतर जेवढे काही पद नवीन मंजूर झालेले आहेत त्या जागांवरती आणि हे जे जागा सप्टेंबर पासून 23 पासून जे आता नोव्हेंबर डिसेंबर 2024 पर्यंत जितके काही पद रिक्त झालेत हे रिक्त पद आणि ते नवीन मंजूर झालेले पद या सगळे पद मिळून 100% ग्रुप सी आणि ग्रुप ड ची पदभरती निघणार आहे. आणि बघा, आरोग्य विभागाची दर 2 वर्षाला कंपल्सरी जाहिरात निघत असते. ही पदभरती आरोग्य विभाग 2023 ची होऊन जवळपास 1.5 वर्ष होत आहे आणि पुढचे 6 महिन्याचे रिक्त जर म्हणलं तर आता यावरती 100% पदभरती निघू शकते या कालावधीमध्ये जे रिक्त पद झालेत यांच्यावरती. आता मध्ये एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा आलं होतं बघा, जवळपास 10 सप्टेंबरच्या रोजीच्या जवळपास आलं होतं आणि 15ला आचारसंहिता लागली. त्या 10 सप्टेंबरच्या आचारसंहितेमध्ये काय आलं होतं की जितके काही आरोग्य विभागामधले ग्रुप सी चे अधिपरिचारिका, लॅब टेक्निशियन असेल किंवा औषध निर्माता असेल आणि ग्रुप ड चे सगळे पद असतील या सगळ्या पदांवरती एक तपशील मागवला होता जितके काही डिसेंबरपर्यंत रिक्त पद होणार आहेत त्यांच्या बाबतीत. आणि हा सगळा जो मागवला होता त्या तपशिलाविषयी, त्या तपशिलाच्या आधारावर 100% आता नवीन पदभरती येणार आहे. अशा पद्धतीनं आपण ती माहिती RTI व्यवस्थित समजून घेऊन जाहिरात खरंच येणार आहे, किती पदांसाठी येणार नाही आहे, या सगळ्याविषयी आपण माहिती सविस्तर पाहिलेली आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सगळ्यात PDF नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.